दरम्यान मॅन ऑफ द सिरीज साठी कैलास दादा म्हात्रे यांच्याकडून LED टीव्ही आलेली आहे। त्यानंतर रोशन पाटील साहेब चिरनेर यांच्याकडून उत्कृष्ट फलंदाजासाठी सायकल, आमचे परम मित्र आदरणीय भाऊसाहेब हरीश निलगुडा साहेबांकडून उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी यस खास सन्मान चिन्ह, साहेबांसारख्या व्यक्तिमत्वासाठी आमच्याकडून मायेची भेट आहे। आणि असंच आपलं प्रेम या आदिवासी समाजासोबत नेहमीच आपण अतिशय आदरातिथ्याने, अतिशय चांगल्या भावनेने सतत जुडलेले आहात। जमिनीवर जुडणारी माणसं कशी असावीत तर ती म्हात्रे साहेबांसारखी, कारण आपण पाहिलं ना तर कोणत्याही प्रकारचं इथे निश्चितच मोठेपणा नाही, एक जमिनीवर राहून कार्यकर्ता जे कार्य करतो ते कार्य मात्र निश्चितच सतत केलं जातं। आणि फक्त साहेबांना विनंती असेल आपलं मनोगत थोडंसं आपण व्यक्त करायचं आहे। आजची रायगड प्रीमियर लीग 2025 एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण सर्वांचं कौतुक करूया। अतिशय सुरेख पद्धतीच्या मॅचेस दरवर्षी आपण भरवता आणि न चुकता मी सुद्धा या मॅचेसला येतो। खरोखर तुमचं कौतुक करायला पाहिजे, कारण आत्ताच मला वाटतं चांबारलीला तिथे पोचायचंय। तो रजत जो काल आपला 25 लाख रुपये जिंकला आणि त्या टीम मधून त्याला बेस्ट बॅट्समन म्हणून त्याला बक्षीस मिळालं, त्याच्यासाठी देखील जोरदार टाळ्या आपण दिल्या पाहिजेत। कारण आमची मी तुम्हाला एकच सांगतो, खेळाडूंना देखील सांगतो की आमची एकमेव इच्छा, मग आयोजक असतील किंवा आम्ही मंडळी इथे भेट द्यायला येत असू, फक्त आणि फक्त एकच इच्छा की भारताच्या टीम मध्ये आपले खेळाडू जास्तीत जास्त दिसले पाहिजे, ही एकमेव इच्छा आमची सर्वांची आहे। मग आदिवासी बांधव माझ्या कंपनीत तर आता बरेच जण आहेत आणि 30-30 वर्षापासून आहेत। आपल्या आदिवासी बांधवांमधलाच एक मुलगा सिव्हिल इंजिनियर होऊन आमच्याकडे आहे, त्यामुळे तुम्ही आता आपण कुठेही कमी नाही होत याचं झोतक उदाहरण आमच्याच कंपनीत आहे। त्यामुळे तुम्ही पुढे जात चला, त्याच्यासाठी काही लागेल काय वाटेल ते लागेल, नुसतं बोलायला नाही तर करायला तर हा प्रीतम म्हात्रे तयार आहे, हे देखील तुम्हाला मी सांगू इच्छितो। पुन्हा एकदा आयोजकांचं मनापासून कौतुक करतो, खूप चांगलं आयोजन आपण केलंय, असंच आयोजन करत राहा जेणेकरून आपल्या इथल्या खेळाडूंना जास्तीत जास्त वाव मिळेल। मी पुन्हा एकदा आयोजकांतर्फे मनापासून धन्यवाद देतो की आपण आमचा यथोचित मान सन्मान केलात। पुन्हा एकदा धन्यवाद।